आंब्याला खड वाढायला, कारण मित्रांनो त्याला कीड लागली किंवा इथं एवढी, त्याच्यावर म्हणलं काही ना काही करावं लागेल. बघा वर आजू आपण कुठं वर डायरेक्ट नाणं चालली तर मायबवर. तर काही आता मी जाऊन कुठं स्लॅबवर असे टोपणं लावायला. ते साईडला आपण जे पन्ह काढले आहेत ना, त्या पन्हातून पाणी निघलं पाहिजे, कारण की वरती पाणी दाबून झालं पाहिजे असं. तर राम राम मित्रांनो, सगळ्यांना पुण्यश्लोक आयल्या होळकर जयंतीच्या सर्वप्रथम सगळ्यांना हार्दिक 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 शुभेच्छा. तर मित्रांनो, आज आपला ब्लॉग मधला 129वा ब्लॉग. तर मित्रांनो, आता आपल्याला करायचं आहे स्लॅबवर पाणी सोडायचं आहे. दुपारच्या फार येऊन राहिले आपण सोडायचं स्लॅबवर पाणी. त्यासाठी वगैरे मोटर चालू करायला. हे काय चाललंय, फिर रे जॅक्सन काही सध्या झोपतोय, दिवसभर झोपतोय आणि नुसतं हे करतोय. चल काय 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 तर काही चला जाऊन फास्ट पाणी देऊन बंद करतो एकदा. तर मित्रांनो, आज दुसरे प्लस पॉईंट असा आहे, आज आहे आपल्याकडं मायबोर. आज आपल्या मायबोर तेरस, म्हणजे एखादं झाली की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी असते तेरस. त्या तेरसला आज आपण मायबोर तर तिकडे चालले चिचा घेऊन, कारण की आज हे नियोजन, आज आपली पंगत. तर तिथं जेवण काय आहे, जेवण वाटतं कढी भात लापशी असं काहीतरी आहे. आपली जेवढी इकडली वस्ती तेवढी सगळी वस्ती आहे हाय करे चिचा, आणि त्या कडीसाठी चाललेल्या चिचा आहेत का. राईट, आता मी जाऊन पुढं स्लॅबवर असे टोपणं लावायला. ते साईडला आपण जे पन्ह काढले आहेत ना, त्या पन्हातून पाणी निघलं पाहिजे, कारण की वरती पाणी दाबून झालं पाहिजे असं. मग संध्याकाळी गार होतो अख्खा स्लॅब. काहीच काय ऊन खतरनाक ऊन. दरवाजे लय आद होतो. चला काहीच आपण सगळे त्याला असे बुच्चन हे बघा, समजा हे असून पाणी बाहेर राहतं ना, तर याला लावायचे असे. याला लावली ऑलरेडी, त्याला एक लावतो. काही मला खाली जावं लागेल, कारण त्याशिवाय काय जोडता येणार नाही. तर काहीच फायनली आपण आता वरती जाऊन मोटर सुरू केलेली. वरती पण पीप नेलं आहे बघा वर. आजू आपण कुठं वर डायरेक्ट नाणं चालली तर मायबवर. मला हा हा बरोबर. राईज फायनली वरती पाणी आलेलं असणार आहे आता. हो वैसा काही सगळं थंड आलेलं आहे. किकाडलीने लावलं बरं, किकाडलीने लावलेलं म्हणजे मला नाही जमत लावायला. नाही मला नाही जमत ते लावायला. तर गाईज फायनली स्लॅबवर पाणी सोडून झालेलं आहे. आता आपण निघलो आपल्या जुन्या घरी. गाईज आबा तेवढं फायनल काढले का नाही, आपल्याला त्याचा बैल आणायला जुन्या घरी. आक्कानी घास कापलेला आहे. गाईज आबा तुला आलंय अक्का अक्का बघा, अक्का गाईज अक्का बघा. गाईज चला बैल आण, फर्स्ट टाइम बैल आण राहिलो तिथे. अक्का बैल घेऊन येतो बैल. हा हा चप्पल घातली, पॅरागॉन ऑफिस चप्पल, स्वस्त नाही सबसे महाग. डांग 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 गाईच मस्त हाऊस सुटली गाईच. तर गाईच फायनली गाडी चुकून आता मी चालू राहिले गाडी राईड. हे पण असं वरमान कशा करतो मला तेच का ना, की ज्या कासरा ढिलास वाटलेला आहे, पण तरी असे वरमान कशा करतो नेमकी फॉल्ट काय तोच का ना. काहीच नवीन नवीन अशी त्रास देतो तुम्ही झोपायला. हो ना हो ना, वेळ वाटतं गाडी चालायला, पण तरी पण मी हे बघा ढिगाऊ वाटतं राजा बघायच. हो तर काही चला भेटूत घरी गेलो. तर
तर काही फायनली घरी आणि बैलगाडी टच केली. आता आम्ही आलो पुढं आंब्याला खडवडायला, कारण मित्रांनो त्याला कीड लागली किंवा इथं एवढी, त्याच्यावर म्हणलं काही ना काही करावं लागेल. आपण आणलाय मुंग्याचा खडू. तर मित्रांनो आंबा छोटासाच पण एवढा गोड आहे कधी नादून म्हणजे साखर आंबरा जर केला ना, आंबरस केल्यावर साखर टाकायची गरजच नाही, एवढा गोडी. काही रेस्ट छोटलेच एवढं पण एकदम गोडी. असं म्हणजे त्याचे आंबे लय बार होतं, पण ते मध्ये गाल त्याच्यामुळे काय आता आंबे एवढं खायला नाही. पण 50 काय रे आले घरच्यांनी फोडून खाल्ल्या, वालून खाल्ल्या. तर काहीच आता फायनली आपण निघलो कुठं मायबावर. आज आपल्या मायबावर 13 म्हणजे कीर्तन वगैरे पण आहे. आपण कीर्तन काय ऐकणार नाही, कारण की आपल्या यायचं घरी. म्हणजे आता एकटी घरी आपण चाललेली एक कैरी कशासाठी चाललेली. आपला जो आंबा आहे ना, आपला त्या आंब्याची एक प्रसाद म्हणून ठेवायला ही कैरी चाललेली. एकदम गोड कैरी आहे मित्रांनो, एकदम गरम आहे अशी. दिवस उष्णता आहे, त्या उष्णतात फुल तापलेली चांगली पिकलेली मित्रांनो. चांगला गोड आंबा आहे, गोड आहे ना. चल ना जरा मित्र, चला भेटू आपण कुठं डायरेक्ट मायाबावर. तर काही फायनली आपण मायाबावरून घरी आलो आहे. तर मित्र मायाबावर ब्लॉग कोणी काढला माहिती आहे का, मायाबाव गेलो पाऊस सुरू झाला. जवळपास पायाला पिंड लागला पाऊस सुरू झालेला मित्रांनो. पाऊस झालाय तेव्हा आपण दुपारी पाणी सोडलेलं इथं साचलेलं आहे. पाऊस झालेला सगळं वाळून गेलं मित्रांनो. आणि पाऊस थोडासा झालेला त्याच्यामुळे वारं ते भरपूर होतं मित्रांनो. वारं ते आपल्याच वातावरण फ्रेश झालं आहे, पण तरी पण चंद्र चांदण्यावर कुठंच काही दिसणार नाही, सगळं आभाळावर आलेलं आहे. तर मित्रांनो आज आपल्याला झोप एकदम भारी येणार आहे थंड, कारण की बघा साईडला पाणी सगळं. तर मित्रांनो आज तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, ब्लॉग जर आवडला असेल ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. भेटून ब्लॉग मध्ये. चला बाय बाय. लंडू लाउंदे मेरे ते भले मजकल ओ पिछे पिछे तुरतिया फे मजकल. तर काही फायनली गाडी चुकून आता मी चालू राहिले गाडी राईड. बरं असं वरमान कशा मग तुम्हाला तेच का की ज्या कासरा ढिल्ला सोडलेला आहे, पण तरी असे वरमान कशा करतो.